जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर मधील कौटुंबिक मालमत्तेचा आणि दागिन्यांचा वाद गंभीर वळण घेतोय। एका महिलेने तिच्या भावासह 8 जणांविरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। बनावट कागदपत्रे तयार करून आणि यूट्यूब चॅनलद्वारे तिची बदनामी करून तिची मालमत्ता हडप केल्याचा आरोप त्या महिलेने केलाय। तक्रारी टीओके नेता अजित माखीजानी यांच्यावर असेही गंभीर आरोप करण्यात आलेत की पीडितेला त्यांच्या कार्यालयात बोलावून प्रकरण मिटवण्यास भाग पाडण्यात आलं। या प्रकरणात पोलिसांनी सुनील चूग आणि यूट्यूबर जय किशन पारवानी यांना अटक केली आहे, न्यायालयात हजर केलं। 4 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज दोघांनाही न्यायालयीन कोठडीत म्हणजेच आधारवाडी तुरुंगात पाठवण्यात आलंय। परंतु टीओके नेते अजित माखीजानी आणि इतर आरोपी अजूनही फरार आहेत। जर पोलिसांनी लवकरात लवकर अजित माखीजानी यांना अटक केली नाही तर डीसीपी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसेल असं पीडित महिलेचं म्हणणं आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।